जय जय रघुवीर समर्थ। म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे। गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 141 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ गेल्या 4 श्लोकांमध्ये आम्हाला जुने ठेवणे मीपणे आकळेना अशा या सनातन अत्यंत मौल्यवान असलेल्या आत्मस्वरूपाची आपल्या जीवनामध्ये असलेली अवस्था, त्यापासून आमची असलेली परांगमुखता, इतक्या आमच्या निकट असूनही त्याबद्दल असलेली आमची अनभिज्ञता, या दृष्टीने या जुने ठेवणे या वस्तूचं चिंतन आपल्या समोर ठेवत आहेत। 4 श्लोकांमध्ये समर्थांनी प्रथमतः सांगितलं की सर्व संतांनी जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले। सगळ्या संतांनी, सगळ्या आत्मनुभवी सत्पुरुषांनी आम्हाला हेच सांगितलं की तूच ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी, लक्षात ठेव। पण आमच्या अनुभवाला आलं का? नाही। कारण भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले। आम्ही या भ्रमामध्ये, या जीवरूपी भ्रमामध्ये अडकलेलो आहोत। आमच्या सद्गुरूंच्या आरतीमध्ये आम्ही हेच म्हणतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा। अरे पण हा भ्रम सुटायचा कसा? कारण हे जग तर आम्हाला कधीच असत्य वाटत नाही, हे दृश्य आम्हाला कधीच असत्य वाटत नाही। आम्हाला असं वाटतं की या दृश्या पलीकडे ते परब्रह्म कुठेतरी आहे। समर्थ लगेच सांगतात, पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, तुझ्या डोळ्याच्या जर सगळ्यात निकट काही असेल तर ते परब्रह्म आहे। इतक्या तुझ्या निकट असूनही तुला ते सापडत नाही। याचं कारण जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना। आम्ही या त्रिगुणांमध्ये अडकलो आहोत, सत्व रज तम गुणांमध्ये। त्यामुळे आम्हाला हे दृश्य सत्य वाटतं, आम्हाला हा भ्रम भ्रामक असूनही सत्य वाटतं, हे विश्व स्वप्नात्मक असूनही आम्हाला ही गाढ निद्रा खरी वाटते। आणि आम्ही काही केल्या जागे होत नाही, काही केल्या जागे होत नाही। सज्जनो, मग या जाग होण्यासाठी त्या जीवाने कितीही खटपट केली, उदाहरण द्यायचं झालं तर स्वप्नामध्ये आम्ही त्या स्वप्नाला कितीही रंजक केलं, कितीही चांगलं केलं, कितीही प्रसन्न होणारं केलं, तरी देखील त्या स्वप्नाच्या आधाराने खरंच कधी कोणी सुखी झालंय का? अर्थातच नाही। त्याप्रमाणे हा प्रपंच, हे दृश्य जग, याला चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु या चांगलं होण्यामध्येच आनंद किंवा आमच्या जीवनाचं सुख सामावलं आहे, हीच आमची भ्रामक अवस्था आहे। मग या मीपणाला त्यागण्यासाठी काय करावं? या जुनं ठेवण्याची अनुभूती घेण्यासाठी काय करावं? हा खरा प्रश्न आहे। याचं उत्तर समर्थ माऊली आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगणार आहे। तसं तर सज्जनो, 205 श्लोक मला अत्यंत प्रिय आहेत, पण त्या प्रियत्वामध्ये देखील जर काही काकणभर प्रिय असलेले श्लोक असतील तर त्यापैकी हा श्लोक आहे ज्याचं आपण आज चिंतन करणार आहोत। समर्थ म्हणतात की म्हणे दास सायास त्याचे करावे। समर्थ माऊली म्हणते की अरे
त्याचे कष्ट, त्याची सेवा, त्याच्यासाठी आपला देह झिजवावा. कोणासाठी? कोण म्हणे जनी जाणता पाय त्याचे धरावे. या जगामध्ये जो जाणता आहे, जो आत्मज्ञानी आहे, अशा आत्मज्ञानी सत्पुरुषाचे चरण घट्ट धरावेत, त्यांची सेवा करावी, त्यांनी दिलेल्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, त्यामध्ये आपला देह झिजवावा. आणि जेव्हा अशा रीतीने आम्ही आमची देहबुद्धी झिजवत एका टप्प्यावरती येतो, तेव्हा गुरुवंजने वीण ते आकळेना. गुरु आम्हाला काय प्रसाद देतो? त्या गुरुचं अंजन या नेत्रामध्ये, या ज्ञानचक्षुंना उघडण्यासाठी तो स्वतःच्या हाताने आम्हाला हे नेत्रांजन, हे बोधांजन घालतो. आणि त्या गुरुकृपेने आम्हाला हे जुनं ठेवणं, ही सनातन वस्तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला आकळते, आम्हाला कळू शकते. सजनो, किती गोड प्रवास आहे. म्हटलं तर अतिशय सोपा प्रवास आणि म्हटलं तर अत्यंत अवघड प्रवास. गुरुवंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. आता इथं प्रश्न येतो की जनी जाणता पाय त्याचे धरावे. हा जनी जाणता कसा बरं आपल्याला समजायचा? अहो बघा, एखादी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये जर निष्णात असेल तर त्याला दुसऱ्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचं मूल्यांकन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. जर ते दोन्ही एकाच विचाराचे, एकाच क्षेत्रातले असतील तर दोघ जण एकमेकांचं मूल्यांकन करू शकतात. उदाहरणार्थ, त्या शेअर बाजारामध्ये जेव्हा दोन एक्सपर्ट भेटतात तेव्हा त्यांची चर्चा ही खऱ्या अर्थाने संयुक्तिक ठरू शकते, कारण की दुसऱ्यालाही तेवढंच माहिती आहे, पहिल्यालाही तेवढंच माहिती आहे. दोघांच्या या ज्ञानाची त्यामुळे एक प्रकारे देवाणघेवाण ही रंजक ठरू शकते, एकमेकांचं ते मूल्यांकन करू शकतात. इथं प्रश्न असा आहे की आम्ही अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि आत्मज्ञानी संत हा आमच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस तो या ज्ञानवान क्षेत्रामध्ये आहे. बघा, आत्मज्ञानाची अवस्था अशी आहे की आत्मज्ञानी संताला माया दिसत नाही आणि मायेमध्ये असलेल्या आमच्यासारख्या जीवांना आत्मज्ञान म्हणजे काय कळत नाही. मग इथं समर्थांनी फार सुंदर त्याचा संयोग केलाय. जनी जाणता, जनामध्ये आहे पण जाणता आहे. ही खऱ्या अर्थाने संत सद्गुरूंची कृपा आहे की ते आत्मज्ञानी असूनही आमच्यासारख्या जीवांसाठी या मायेच्या क्षेत्रामध्ये येतात. आमच्या वाणी रूपातल्या महाराजांनी सद्गुरूची फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात की जो मायेमध्ये असतो त्याला ब्रह्म कळत नाही आणि जो ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्याला माया दिसत नाही, पण जो ब्रह्मस्वरूप असूनही मायेतल्या जीवांच्या बद्दल कणव असल्यामुळं त्या मायेच्या अखत्यारीमध्ये येतो, त्याला म्हणतात सद्गुरू, त्याला म्हणतात जाणता. तोच खऱ्या अर्थाने संत हृदयाचा असतो की तो आमच्यासारख्या जीवांच्या मदतीला. बघा, हे मायेच्या क्षेत्रामध्ये राहणं म्हणजे असा विचार करा की एखाद्या बिल्डिंगला किंवा एखाद्या घराला आग लागलेली आहे आणि कोणीतरी सांगितलं की आतमध्ये एखादी व्यक्ती अडकली आहे, तर त्या व्यक्तीला सोडवण्यासाठी जो मनुष्य बाहेरून आत जातो, खरं तर तो सुरक्षित आहे, पण तो आत जातो, त्याने आपल्या जीवाची केवढी मोठी रिस्क घेतलेली असते, केवढं आपल्या जीवनाला त्याने असुरक्षित केलेलं असतं, होय की नाही? पण तरी देखील तो एका अत्यंत निर्भयतेने, निस्पृहतेने त्या भूमिकेमध्ये जातो, कारण कोणाचा तरी प्राण आपण वाचवू शकतोय. सज्जनो, हा जसा दया सिंधूपणा आहे ना, तसं मानवी जीवनामध्ये या संत सत्पुरुषांची अवस्था आहे. खरं तर या मायेच्या अखत्यारीमध्ये, या त्रिगुणांमध्ये आम्ही होरपळतोय, आम्हाला कळत नाहीये, गुदमरतोय आम्ही. तुकाराम महाराजांचं ते भजन आहे ना, न देखी डोळा म्हणून या कळवळा येती जना. हा संतांचा कळवळा आहे की बुडते हे जन न देखवे डोळा. एखादा मनुष्य बुडतोय आणि आपण बघत राहायचं. मध्यंतरी त्या नोईडाला का कुठेतरी एक मनुष्याची कार पाण्यामध्ये पडली. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, मला कोणीतरी वाचवा. ती हळूहळू बुडत होती. 70-80 बघे आजूबाजूला बसले होते, पण त्यांच्यापैकी कोणालाही पाण्यामध्ये उडी मारून तो दरवाजा उघडण्याची इच्छा झाली नाही
आणि ते सगळ्यांनी आपल्या कॅमेऱ्यावरती शूटिंग केलं बघा, तो बुडत असताना. काय ही मनुष्याची अवस्था आहे, मदतीला कोणीच येत नाही. पण हे जाणते जीव आपल्यासाठी येतात बघा. आम्ही बुडतो हे बघून, आम्हाला वाचवण्यासाठी. आणि ते प्रत्येकाला दोऱ्या फेकतात, प्रत्येकासाठी दोऱ्या फेकतात. पण आमची अज्ञानाची अवस्था अशी आहे की खरं तर जी जीव वाचवणारी दोरी आहे त्याला आम्ही साप समजतो. हे विवर्त रूप आहे बघा. म्हणजे जो खरं तर दोरी रूपाने असतो त्याला आम्ही साप समजतो. हा संसाराचा जो विवर्त दाखला दिला जातो. मला असं वाटतं की आम्ही सांसारिकांना हे सद्गुरू जे साधन देतात ना, आम्ही त्याला विवर्त समजतो. आम्हाला कळत नाही की हे वाचवण्याचं साधन आहे. या दोरीला धरलं असता आम्ही स्वाभाविकपणे वाचूत, हे आमचं आम्हाला कळत नाही. आम्ही त्याचा अव्यय करतो एक प्रकाराने. मी तुम्हाला ब्रह्मानंद महाराजांचं उदाहरण सांगतो ना, की ब्रह्मानंद महाराजांनी ज्या पंढरपूरला जाताना महाराजांनी त्यांच्याकडे पादुका फेकल्या, त्या गळ्यात घातल्या आयुष्यभर. त्यांना कोणी विचारलं की तुम्ही या सतत गळ्यात घालून का फिरता? ते म्हणाले, अरे भवसागरात बुडत होतो, या पादुका तराफ्याच्या रूपाने आल्या, त्याला कधी कोणी सोडण्याचा मूर्खपणा करेल? सज्जनो, सद्गुरूच्या या जाणत्या सत्पुरुषाच्या वचनांना जो घट्ट धरून राहतो ना, तोच जनी जाणता पाय त्याचे धरावे. पाय त्याचे धरावे म्हणजे केवळ त्याच्या चरणांना घट्ट मिठी मारणं नाहीये, त्याच्या वचनांना घट्ट मिठी मारणं आहे. त्यांनी दिलेल्या साधनेला घट्ट मिठी मारणं आहे. त्यांनी दिलेल्या आज्ञेला आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि निरंतर त्या आज्ञेप्रमाणे राहणं म्हणजे त्याचे पाय धरणं आहे. नाहीतर आम्ही पाय धरणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारून बसण्यामध्येच आपल्या जीवनाचं सर्वस्व समजतो. ठीक आहे, पण बघा, विचार करा, उद्या जर सगळ्यांनीच त्यांच्या पायांना अशी मिठी मारायची ठरवली तर हा देखील मायेच्या अखत्यारीत आलेला पंचमहाभूतांचा देह टिकू शकेल का हो? खरोखर सज्जनो, हे सगळं शास्त्र नाथा घरची उलटी खूण तशी आहे. सत्पुरुषाचे पाय धरायचे म्हणजे जेव्हा योग्य वेळ येईल आणि जेव्हा तो आज्ञा देईल तेव्हा त्याच्या चरणांवर तर डोकं ठेवावंच, पण निरंतर त्याचे पाय सेवण्यासाठी याच 3 मार्गांनी जावं. त्याच्या वचनांना घट्ट धरावं, त्याने दिलेल्या साधनेला घट्ट धरावं आणि त्याने सांगितलेल्या मार्गाचं निरंतर आपण आचरण करावं. त्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करावं. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरुच्या चरणांना घट्ट धरलं आहे हे लक्षात येईल. म्हणे दास सायास त्याचे करावे. हे कष्ट आहेत बघा. कसं आहे, आम्ही सगळे मनुष्य हे आपल्या इच्छेप्रमाणे चालणारी लोक आहेत. जे आम्हाला परमार्थामध्ये आज्ञा रूपाने सांगितलं जातं ना, आणि जर ते आमच्या मनाला अनुकूल वाटत असेल तेवढंच आम्ही स्वीकारतो. अन्यथा आमच्याकडे अनेक कारणं असतात गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन न करण्याची. पण अशा या मनाच्या इच्छेने राहणं आणि जे आपल्याला अनुकूल आहे तेवढं स्वीकारणं म्हणजे सायास करणं नाही. कारण ते तर तुम्हाला स्वाभाविकपणे आवडतच आहे. सायास म्हणजे काय? आपल्या मनाच्या विरुद्ध जरी गुरुची आज्ञा आपल्याला मिळाली तरी त्या गुरु आज्ञेला स्वाभाविकपणे स्वीकारणं, त्याचा अंगीकार करणं, यामध्ये कष्ट आहेत बघा. वा, हे कष्ट आम्हाला जमले पाहिजेत. ज्या ब्रह्मानंद महाराजांचं मी आपल्याला उदाहरण देतो, त्या ब्रह्मानंदांना श्री महाराजांनी एक दिवशी रुपया दिला लक्ष्मीचा प्रसाद म्हणून, आपल्या खडावा दिल्या आणि त्यांना एक कफनी दिली आणि म्हणाले, ब्रह्मानंदा, झाडाखाली झाड वाढत नाही, आपण कर्नाटकामध्ये जावं आणि रामनामाचा प्रचार प्रसार करावा. ब्रह्मानंद महाराज रडू लागले, म्हणाले, स्वामी, आपल्या सेवेसाठी हा देह झिजवावा असं मनापासून वाटतंय, आपल्या सावलीमध्ये राहावं असं वाटतंय. महाराजांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना कर्नाटक क्षेत्री पाठवलं. अश्रू ढाळत ढाळत आपल्या गुरुची आज्ञा म्हणून ब्रह्मानंद महाराज श्री ब्रह्मचैतन्याची सेवा या रूपाने कर्नाटकामध्ये रामनामाचा प्रचार प्रसार करू लागले. आणि आज कर्नाटकामध्ये जे काही लाखो मंडळी रामनामाला लागली ते केवळ या ब्रह्मानंद महाराजांच्या सेवेचं फळ आहे. किती सायास घ्यावे, किती सायास घ्यावे. त्यांना जलोदर होता, शरीराच्या नाना व्याधी होत्या, पण गुरु आज्ञाप्रमाण, गुरु आज्ञाप्रमाण. सज्जनो, हे आहे आपल्या मनाविरुद्ध जाऊनही
गुरुची आज्ञा शिरोधारी घेणं, त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणं. आम्ही काय करतो, गुरुंनी सांगितलंय अन्नदान करा, तर आम्ही मोठे उत्सव करूत, छान गोडधोड करूत, कारण की आम्हालाही गोडधोड खायला आवडतं, अन्नदान करूत. पण गुरुंनी सांगितलंय की भजा राम विश्राम योगेश्वराचा, तो 21,600 जप मात्र आम्हाला आवडत नाही, कंटाळवाणा वाटतो, आम्ही तो मात्र करायला तयार होत नाही. गुरुंनी सांगितलंय पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ, ते वैराग्य आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही तिथं गुरुची आज्ञा आमच्या सोयीनुसार सोडून देतो. हे सायास आहेत का? नाही. सज्जनो, सायास करणं म्हणजे गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करणं. श्री महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे बघा. ही गुणातीत वृत्ती होण्यासाठी हा मीपणा सोडायचा आहे ना. मीपणा म्हणजेच देहबुद्धी, होय की नाही? मग ही देहबुद्धी सोडायची, ज्याचं मी मागच्या सत्रामध्ये उदाहरण दिलं की आपल्या सावलीला आपल्याला सोडायचं आहे, जे अशक्य आहे मला. मग या सावलीला सोडण्यासाठी एक मार्ग आहे की सूर्य लुप्त झाला तर सावली देखील लुप्त होऊ शकते. म्हणजे हे कोणाच्या तरी कृपेनेच आमची सावली जाऊ शकते. मग ही सावली लुप्त होण्यासाठी त्याची कृपा संपादन करायला पाहिजे. ती कृपा कशी संपादन करायची याचं श्री महाराज फार सुंदर वाक्य सांगतात. महाराज म्हणतात, गुरुसेवेमध्ये आपला देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही, आणि देहबुद्धी गेल्याशिवाय खरी गुरुसेवा घडत नाही. पुन्हा एकदा हे वाक्य सांगतो, फार महत्वाचं वाक्य आहे. गुरुच्या सेवेमध्ये आपला देह झिजवल्याशिवाय आपली देहबुद्धी जात नाही, आणि देहबुद्धी गेल्याशिवाय गुरुची खरी सेवा घडत नाही. आपण गुरुच्या या आज्ञेमध्ये राहताना ही आमची देहबुद्धी नेहमी अडथळा निर्माण करते. अरे असं नाही, तर्क वितर्क करते, अरे हे असं कशाला. ब्रह्मानंद महाराजांनी काय केलं, आमच्या माझी ही बुद्धीच काढून घ्या म्हणाले, मगच मी डोकं उचलतो. कल्याण स्वामी जेव्हा समर्थ त्या सज्जनगडाच्या बुरुजावरून म्हणतात, अरे कल्याण माझी छाती उडाली, अरे छाती बघ, असं म्हणता क्षणी कल्याण स्वामींनी त्या बुरुजावरून एवढ्या उंचीवरून स्वतःला झोकून दिलं. तुम्ही करू नका बरं. सज्जनो, हे सगळे आज्ञा त्यालाच असतात ज्याची तेवढी तयारी झालेली असते. हे आपल्याला कधी समर्थ सांगणार नाहीत, अरे बघ माझी छाती उडाली म्हणून. नाही, आम्हाला तर ते साधं सोपं नाम घ्या म्हणून सांगतील, प्रपंचामध्ये राहा, आनंदाने भोग घ्या, पण त्यामध्ये रामाला विसरू नका, एवढीच आज्ञा ते आम्हाला देतील. पण मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की कल्याण स्वामींनी क्षणामध्ये स्वतःला झोकून दिलं. हे कसं शक्य असेल? कसं शक्य असेल? कारण गुरुसेवेमध्ये ही देहबुद्धी पूर्णपणे झडून गेली होती, तेव्हाच ती गुरुसेवा त्यांच्या नशिबामध्ये आली. देहबुद्धी झडल्याचं कल्याण स्वामींचं आणखीन एक सुंदर उदाहरण म्हणजे एक दिवशी समर्थ धाब्याच्या मारुतीजवळ अगदी जोर जोरामध्ये विवळू लागले, रडू लागले. सगळे शिष्य म्हणायला लागले, काय झालं समर्थ? अरे म्हणे, माझ्या पायाला एक मोठा गळू आलाय, तो काही केल्या औषधाने बरा होईना. मला अशी आतून प्रेरणा झालीये की त्या गळूला जो कोणी चोखेल तरच तो माझा गळू जाईल म्हणाले. पण एक असं आहे की जो चोखेल त्याला तो गळू होईल, असं म्हटल्यानंतर सगळे शिष्य बाजूला झाले, कारण देहबुद्धी संपलेली नाही. पण अशा वेळेला कल्याण स्वामी समोर आले. अरे म्हणाले, स्वामी हे सद्भाग्य मला मिळेल का? असं म्हणून त्या गळूला चोखायला लागले. तर बघतायत काय, समर्थ देखील फार खट्याळ, त्या गळू नव्हता तर एक छान पिकलेला आंबा तिथं त्यांनी बांधला होता, आणि तो आंब्याचा रस चाखताना कल्याण स्वामी म्हणाले, अरे वा, हा असा रस तर नित्य चाखायला आवडेल. सज्जनो, इथं ही देहबुद्धी गळाल्याशिवाय कल्याण स्वामींना देखील ही सेवा मिळाली नाही, आणि त्यामुळे कल्याण हे पूर्ण शिष्य झाले, ब्रह्मानंद हे पूर्ण शिष्य झाले. कारण या देहबुद्धीमध्ये या सेवेच्या आधाराने त्यांनी स्वतःला पूर्णपणे झिजवलं, आणि या सेवेमुळे मग त्यांना फळ मिळालं. गुरुवंजने वीणते आकळेना. त्यांना हे गुरुवंजन प्राप्त झालं, त्यांना हे आत्मस्वरूप प्राप्त झालं, त्यांना आपल्या या सावलीपासून सुटकारा मिळाला, आणि त्यांना हे पूर्णत्व प्राप्त झालं. त्यावेळेला कळालं की मी आणि तो वेगळा नाही, मी आणि माझा गुरु वेगळा नाही, मी आणि ते परब्रह्म वेगळं नाही. सज्जनो, अशी ही पूर्णत्वाची अवस्था आहे. एखादा
झरा धबधबा वाहत वाहत डोंगरावरून खाली यावा आणि एका शांत सरोवरामध्ये स्थिरावा, त्याप्रमाणे या त्रिगुणांमध्ये धडपडत 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 तो जीव जर गुरुला घट्ट धरून असेल, त्याच्या आज्ञेप्रमाणे राहत असेल आणि आपल्या देहबुद्धीला झिजवत असेल, तर त्याला शेवटी गुरु या आत्मस्वरूपाच्या सरोवरामध्ये सामावून घेतो आणि त्याला देखील आपल्यासारखाच करून टाकतो. असं हे जुने ठेवणे आकळण्याचा हा मार्ग समर्थ आम्हाला सांगतायत. सज्जनो, इथं जर सेवा घडली नाही तर हे कधीच परब्रह्म कळत नाही. याचं चिंतन समर्थ जे उद्याच्या श्लोकात सांगतील त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.